रडू नको रडू नको रडू नको रडू नको रडू नको रडायचं नाही. हात हाल तूच कराय त्याच्यामुळे ती होत आहे तसं. थांब 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 थांब. काय खरं नाही बाया उद्योग पोरगं नुसतं. थांब ना 2 मिनिटं. हाती ठेव माझं. जय बाप्पा कर. जय बाप्पा कर. जय बाप्पा गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. चिंतन गणपती बाप्पा कर म्हणजे निघल निघल. गणपती बाप्पा मोरया. ह्याला सद्बुद्धी द्या. मला सद्बुद्धी कवा यायची. उद्योगीच काम करू. उद्योगीच सगळं करते. चिंतनने कुकरची वायर डोक्यात घातलेली होती. मी कुकरचं झाकण मी अडकवलेलं होतं कपाटाला आणि मी स्वयंपाक करत होती. पुढं भाजी टाकत होती. तेव्हा त्याने कुकरचं भांडं बाहेर आणलं बेडरूममध्ये आणि बेडरूममध्ये आणून ते वायर काढून गळ्यात घातली. असला उद्योग केलता. आणि काढत होती तर ते रुतत होतं ना त्याच्यामुळं घाबरत होता तो. डोळ्याला ह्याला रुतत होतं त्याच्यामुळं. तरी मी गोड बोलून चुचकरत लय काढली त्याची. नाहीतर मी लय रडायला लागलेला. चिंतनराव माझं शहाणं बाळ आहे. उद्योग करते नुसतं. घालशील आता घालशील आता. नमस्कार मंडळी, मी अक्षया क्राफ्ट राखी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. आता 5:30 वाजलेले आहेत. 5:30 वाजता मी व्लॉग सुरू करत आहे. आता मला एक ट्रेकी व्हिडिओ तयार करायचा आहे तर मी त्याच्यासाठी मी तयारी करत आहे. तर इथं झोपलेला आहे त्याच्यामुळे मला तो व्हिडिओ तयार करता येतो. नाहीतर मग तो वाडावाडी करत राहतो, मग तयार करताच येत नाही व्हिडिओ. तर चला मग सुरुवात करूया व्हिडिओला. तर मला मसाल्याचं साहित्य लागायचं होतं आणि मी मसाला आणलेला होता तो सगळा मिक्स होता. ते मसाल्याचं पाकिट आहे ते मी फोडून ताटात ओतलं आणि सगळे मिक्स मसाले होते त्याच्यामुळे मला त्याच्यातनं निवडून जे जे लागणार आहे ते काढायचं होतं. तर ते सगळं काढून घेतलं. तर आद्विका आली की मग तिचं सारखं डिवची असते चिंतनला आणि मग ती उठवून ठेवते. त्याच्यामुळे तिला पहिली आवरून खाली पाठवली. नाहीतर मग ती काय करते पप्पी घे काहीतरी हलवून उठव काहीतरी ओढ तोड अशी करत असती आणि मुद्दामून उठवत असते चिंतनला. आता इथं मी व्हिडिओ काढते. आद्विकाला म्हटलं जाताना दरवाजा लावून घे. आणि व्हिडिओ काढून झाल्यानंतर मग झाडलोट केली. तशी तर दिवसातनं 3-4 वेळाचं चिंतनमुळे माझी झाडलोट असते पण तिन्हीसांचं झाडून घेतलं थोडंसं. आणि संध्याकाळचं पण 2-3 वेळा झाडून होतं. कारण तो काय करतो थोडंसं जरी काय खायला दिलं तर सगळ्या रानात करून टाकतो. म्हणून मला झाडावं लागतं. आणि कपडे इस्कड काय कर दिवसभर त्याचं काही ना काहीतरी चालूच असतं. इथं मग संध्याकाळी मसाले भात करायचा होता सोयाबीन टाकून. तर आर्याला खूप मसाले भात आवडतो. आद्विकाला एवढा खास भात आवडत नाहीत. भात हा प्रकारच आवडत नाही तिला. तर त्याची तयारी केली ती. सोयाबीन घेतलेलं, वांगं घेतलेलं, शेंगसोल्याची शेंग घेतलेली, परत काजू मनुके घेतलेले, कांदा टोमॅटो चिरून घेतलेला. पातेलं इथं गरम करायला ठेवलेलं मोठं पातेलं घेतलेलं आणि त्याच्यात तेल ओतून घेतलं. खडे मसाले त्याच्यात टाकून घेतले. त्याच्यात जिरी टाकली, दालचिनी टाकली, परत मिरी टाकली, असे खडे मसाले टाकले, तमालपत्र टाकलं. टाकून मग नंतर चांगलं तडतडून दिलं. कांदा आणि टोमॅटो टाकून त्याच्यात चांगलं परतून घेतलं. कांदा टोमॅटो चांगलं परतायचं आहे मऊ पडेपर्यंत. कांदा टोमॅटो टाकल्यानंतर जरा थोडंसं परतलं आणि मीठ टाकल्यानंतर मी कांदा आणि टोमॅटो वगैरे चांगलं भाजून निघतं. त्याच्यामुळं मी त्याच्यात मीठ टाकलं. मी कोणताही म्हणजे ग्रेव्ही वगैरे तसला प्रकार काय टाकला नाही आहे. फक्त कांदा टोमॅटो वगैरे टाकलेले आहे. आणि आता ह्याच्यात तुम्ही बघू शकता इथं कांदा टोमॅटो चांगलं भाजून आता इथं वांगं आणि घेवड्याची शेंग टाकत आहे. ती चांगली परतून घ्यायची आहे. भाजी टाकली ना तर खूप छान भात होतं. त्याच्यामुळे मी वांगं आणि घेवड्याची शेंग जास्त काही दुसऱ्या भाज्या फ्लावर वगैरे काय आम्हाला आवडत नाही. त्याच्यामुळं फ्लावर बटाटा वगैरे नाही त्याच्यात टाकलं. फक्त वांगं आणि घेवड्याची शेंग टाकलेली आहे. कारण खूप छान लागतं त्याच्यामुळं. ते थोडंसं परतलं आणि त्याच्यानंतर मग 2 चमचे तूप टाकलं. तूप टाकलेले चांगलं हलवून घेतलं. त्याच्यानंतर मग सोयाबीन स्वच्छ तुकडे करून स्वच्छ धुवून मग ते सोयाबीनचे तुकडे ह्याच्यात टाकले. अख्खं सोयाबीन नाही टाकलं, तुकडे करून टाकले जेणेकरून मग ते दाताखाली आलं ना मोठं सोयाबीन तर ते चांगलं लागत नाही. त्याच्यामुळे मग तुकडे बारीक केले. मग ते छान लागतं जरा सोयाबीन. आणि शिजलं की मग त्याच्यात रस्सा वगैरे शिरतो सगळा भाजीतला. सोयाबीन टाकल्यानंतर चांगलं हलवून घ्यायचं, परतून चांगलं घ्यायचं.
त्याच्यानंतर त्याच्यात मनुके टाकायचे आणि त्याच्यात भिजवलेले काजू टाकायचे आणि ते सगळं एक मिश्रण एकत्र परतून चांगलं हलवून घ्यायचं. आणि इथं मी तांदूळ नीट करून घेतले आणि तांदूळ स्वच्छ धुवून थोडेसे उकळवायला ठेवायचे. उकळवायला नाही ठेवले तरी चालतील, डायरेक्ट शिजायला घातले तरी काही हरकत नाही. मी थोडंसं गरम करून घेतले कोमट आणि त्याच्यानंतरने मग त्या मसाल्यात सगळं ओतलं. कारण आहे ना मसाला वापरतो तोपर्यंत म्हणलं इकडं तांदूळ उकळतील. मग आता इथं बघा तुम्ही मसाला आहे ना तो पूर्ण परतून घेतलेला आहे. त्याच्यात आपल्याला चटणी टाकायची आहे. चटणी टाकून पूर्ण हलवून घ्यायचं आहे. इथं मी झाकण टाकून ठेवलेलं होतं जरा वेळ मसाला. आता ह्याच्यात आपल्याला चटणी टाकायची आहे आणि पूर्ण हलवून घ्यायचं आहे. मसाला टाकून आणखी एकदा परतून घ्यायचा आहे. मसाला परतून झाल्यानंतर त्याच्यात पाणी टाकून थोडा वेळ थोडंसं उकळी आणायला ठेवायचं आहे. मी इथं थोडंसं पाणी टाकून उकळी आणायला ठेवत आहे. तुम्ही बघू शकता आपला मसाला परतून झालेला आहे. त्याच्यात थोडंसं पाणी टाकून उकळी आणायला ठेवते. भाजीवरती थोडा वेळ झाकण टाकून ठेवत आहे. तोपर्यंत मग आपला भात उकळवायला ठेवायचा आहे. भात उकळून थोडासा गरम झाला तरी भात चालते. गरम झाल्यावरती मग त्याच्यात काढून आहे ना त्या भाजीत तांदूळ हे ते ओतायचे आहेत. तांदूळ उकळायला ठेवलेले आहे गरम करायला. त्याच्यात थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आहे जेणेकरून तांदळाला चव येईल. आता इथं मी तांदूळ सगळे थोडंसं गरम झाल्यानंतर सगळे तांदूळ त्या भाजीत टाकलेले आहेत आणि अजिबात पाणी वाढवून टाकलेलं नाही. त्याच पाण्यात आपल्याला आता शिजवून घ्यायचं आहे भात. आणि तुम्हाला जर वाटलं जर गरज पडली तरच पाणी टाका, नाहीतर टाकू नका. आता ह्याच्यात भात शिजवून घेते. भात एक नंबर झालेला होता चवीला वगैरे बिर्याणीसारखाच. माझ्या मुलींना आणि यांना खूप आवडला. तर मंडळी बघा घड्याळात 1:15 वाजलेले आहेत. चिंतनला झोपून व्हिडिओ एडिट करायला मला 1:15 वाजले. अजून एक व्हिडिओ एडिट करायचा आहे तर तो मी सकाळी करीन. कारण आद्विका सकाळी 7-7:30 वाजता जाणार आहे शाळेत. तर मग त्यावेळेस जरा लवकर उठून मग व्हिडिओ एडिट करीन आणि शॉर्ट पण व्हिडिओ एडिट करायचा आहे. लॉंग व्हिडिओ एक एडिट करायचा आहे तर तो मी सकाळीच करील. तर व्हिडिओ जर तुम्हाला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा. तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन आयडिया घेऊन. तोपर्यंत हसत राहा, नवीन काहीतरी करत राहा. चला बाय.